व्हॉट्स अप गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. फर्स्ट ट्रिप झाली आपली अष्टविनायक आणि यावेळेस ठरवलं आम्ही सेकंड ट्रिपला जाणार. 3 दिवसाची सुट्टी भेटली आणि त्या सुट्टीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे कोकण. कोकण. मेजरली आपण चाललो आहे वॉटर स्पोर्ट्स साठी. यस, त्यामध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग. म्हणजे मी ठरवणार नव्हतो ब्लॉग बनवायचा, पण हा एक्सपिरियन्स आहे तर मला वाटत होतं की हा कॅप्चर करावा. हा माझ्या पर्सनलसाठी आहे, असं माझं काय पर्पज नाही की मला यूट्यूबला दाखवायचं आहे किंवा याच्या थ्रू माहिती भेटेल तुम्हाला. हा फक्त माझा एक्सपिरियन्स किंवा याचा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही चौघांचा आमचा एक्सपिरियन्स करण्यास म्हणजे जो होता तो रेकॉर्ड करण्यासाठी हा ब्लॉग करतोय. प्लॅन झाला होता 1 महिन्या अगोदरच. आता आहे मानपूरला. आज तारीख आहे 25 जानेवारी. 25 जानेवारी आज तारीख आहे. ही रात्रीचे वाजले 11. आम्हाला निघायचं होतं 10 वाजता निघायचं होतं, पण आता वाजल्यात 12. तरी 12:30 पर्यंत आम्ही वाशीवरनं निघू. आता आपण पूजा करून घेऊया, पहिली गाडीची पूजा करून घेऊया म्हणे. पहिला आपण गाडीची पूजा करूया आणि निघूया. ओके, इथून हलूया आपण. चला. चला ए बोलू. हा बोल. चला तर मग आम्ही आता चाललोय मालवण ट्रिपला. हाय, तृप्ती आलेली आहे. तृप्ती बोला, आता तुम्हाला काय बोलायचंय? आता आम्ही पहिला आमच्या मित्राला घेणार आहे गगन, आणि मग आम्ही तिथून आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ओके, कुठे चाललो आपण? आम्ही चाललो मालवण. का? कारण आमचं खूप दिवसापासूनच प्लॅनिंग चालू होता. हा का? किती दिवसापासून? आता त्याला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले आमचं प्लॅनिंग चालू आहे, पण प्लॅनिंग काही सक्सेस होत नव्हता. फायनली झाला. त्यामध्ये पण एक मुलगा प्रॉब्लेम करत होता क्रिएट, पण झालं. म्हणे एक्साइटेड 10 तासाच्या जर्नीसाठी. 12 तासाची ड्रायव्हिंग प्रो. 12 तासाची ड्रायव्हिंग करणार असू. आता वाजले 12:30 एक्झॅक्ट. मानपूर मधून आम्ही निघालोय एक्झॅक्ट 12:30 वाजले. चला जर्नी स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो. गगन भाई, गगन भाई. हा माझा मित्र आणि माझा भाचा गगन बनसोडे. हा पहिल्यांदा आपल्या ट्रिप सोबत येतोय. म्हणजे आमच्यासोबत असतो नेहमी, पण हा ब्लॉग मध्ये पहिल्यांदा येतो. तर याला बघून घ्या, खूप सुंदर पोरगा आहे. तुम्हाला आता एक शायरी, एक कविता तुम्हाला ऐकवणार. तर जर्नीमध्ये मजा घेणार तुम्ही. टेन्शन घेऊ नये. एंटरटेनमेंटचा भरपूर मोठा पॅकेज आहे. ठीक आहे. मिलते जल्दी. हा निलेश माझा मित्र. त्याने टांग दिली. जी तृप्ती बोलत होती एका व्यक्तीने टांग दिली, हा तो व्यक्ती आहे. मरना तेरे को डर नहीं लगता? ज्याने यो हा बोलला आणि आला नाही. आणि आता फक्त टोपी घ्यायला आलाय, टोपी घ्यायला. हा मग गगन, कुठं चाललो आपण? जातोय मालवणला. काहीतरी 7-8 काहीतरी प्लेसेस आहेत वाटते. भैव आहेत तिकडेच भेटून डायरेक्ट. जोरात आवाज. हा, तिकडेच भेटूयात. आता काय 7-8 प्लेस म्हणजे कुठं? आता कसं समजणं कुठं चाललंय आपण? 7-8 प्लेस काय आहे? भेटल्यावर सांगू. ती सस्पेन्स आहे, ऍक्च्युली सस्पेन्स आहे. ओके. आता काय काय करणार तिकडे, काय काय खाणार, व्हेज खाणार, नॉन व्हेज खाणार का व्हेगन खाणार? मावरं खाणार, मावरं तिकडे जाऊन. अच्छा, पण तू नॉनव्हेज खातोस की नाही खात? आता सध्या तर सोडले. आता काय मग आता मालवणच जाऊन तू नॉनव्हेज नाही खाणार? काय रे आम्ही देवा. होय हा, काहीतरी खाऊ. आता मशरूम खाऊ. मशरूम खाऊ. ओके. मशरूम आहे, पनीर, ऑप्शन खूप आहे. मालवणात जाऊन मोदक मिळाले. मोदक. हा, मोदक तूप टाकून मोदक खाऊ आपण. सोनकढी आहे. सोलकढी आहे. हा. खाजा पण माहित असेल पुन्हा, तर खाजा पण आहे. आणि कोकमचा ज्यूस आहे, कोकम रस. हा, माझी अशी इच्छा आहे की दर महिन्याला मग अशी ट्रिप निघाली पाहिजे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ हा, जर आम्हाला स्पॉन्सर करतो तर आम्ही नाही बोलायला कशातच कमी नाही पडणार. आम्ही बिलकुल लाजणार नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. महिन्याला 1 बोलतात, आम्ही महिन्यात 2 काढू. जवळच्या ट्रिप करू शकतो मी. हा. लांबच्या करत नाही. नाही जवळच्या म्हणजे आता पुढचा ट्रिप तर आपला केदारनाथ आहे. हा, केदारनाथ. मग काय आपण बघूयात 20-30 टक्के तिथं जायला तर ते. हा. काय पिलोस तू आता? हे बघ. आता पिले मी रे. हे. ओके. कसं वाटलं तुला? ते खूप औषधासारखं लागतंय बाबा. नको तिला औषधच औषधाची होता आठवण तो. येते. नकोय ते औषध. कडू लागतंय. त्या वेगळ्या पण आमची सुलाचं गाडी औषध. कधी पुढे जाणार? थांबले आता पण बघू. तिला सुलाची ट्रॅफिक आठवण येते. खूप आहे ट्रॅफिक. नाही पुढे नाही ट्रॅफिक जास्त, एवढंच फक्त ट्रॅफिक आहे.
आधा किलोमीटर है और कहाँ से है बोलते ट्रॅफिक जमतं रे भावा, जमायला मला भाऊ प्रॉब्लेम झोपून नाही. आलाय. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी जेव्हा झोपत होतो त्यावेळी तुम्ही डॉक्टर एकदा ही कॉल करते, एकदा तो कॉल करते, अरे हे पाहिजे का, अरे ते पाहिजे का, झोपे की काय नाही करणार? पिकनिकच्या एक दिवस आधी मग आम्ही तू- शॉपिंग करतो. हा माझ्या मते कॉल करावा लागतो आम्हाला, कळलं? अरे पण माणूस रात्री काम आम्हाला करत होता. तुमची दया येते त्याच्यानंतर ना. आज सकाळी जॉबला जाऊन आलाय आणि त्याच्यानंतर येऊन मी चला मी आता त्याच्यासाठी ब्लॉग बंद करतो. बाय. त्याच्यासाठी लवकर आलो की आता बाबा आमची 2 भांडणं तास होण्याची 2 तास मला झोपायला भेटेल की जेणेकरून मी रात्रभर गाडी चालवेल. पण नाही, ठीक है त्यांना आता शॉपिंग करायचे ह्याचे तर तुझ्या नखरे नशिबात मी ह्याचे. आलोय आणि ती आली ना, बरोबर. अरे माझ्या नाहीतर तुला नशिबात जन्म घ्यायचा नव्हता, आज तिची चुकी आहे. माझे प्रिपरेशन तुमच्या आधी झालेले कधीपासून सांगते जरा कपडे करा आम्ही नाही. आणलेले हे बघा मी 10 वाजता हा, तयार आता बसलो बोल, होतो. सगळी बॅग तिने भरली, कपडे तिने भरले, कपडे तू काय केलं? बॅग मी कामावर जाऊन भरले, आलाय. बॅग मी ए, भरले कपडे पिक्चर. काढून ठेवले मी बाहेर सगळे, तू भरायचे फक्त, टाकायचे फक्त बॅग बॅगेत. भरायचं तुला काम माझं आहे, गाडी चालवायचं काम माझं आहे, बाकीचे काम तुम्ही तर करा. एक गाडी काय चालवत आहे, आता लय मोठा शाणा झालास. ये इकडं, मी बसतो त्या साईडला, मला काय प्रॉब्लेम नाही. तू शिकवतच नाही आम्हाला, तर आम्ही काय- हे आम्हाला कशी चुकीचं येणार? बोलतो. आता बोल ही चुकी मान्य कर. लाईव्ह महिनाभर मी हप्ता तुम्हाला पहिला हप्ता, दुसरा हप्ता, संडे गेला, संडे गेला, तरी पण त्यावेळी नाही. गाडीची कंडिशन नव्हती रे, आता गाडी कंडिशन मध्ये आहे. एक्सक्युजेस एक्सक्युजेस नाही रे भाऊ. आता त्यामुळे- सॅटर्डे सुट्टी असून आम्हाला मिळत नाही शिकायला. बघ ना, चिकना पीस. चला त्या साईडला दाबा. काय ते? कुठं झालं? माझं कशाला- बघा किती गर्दी आहे. फारच ट्रॅफिक आहे. झोपलेलं तर आता आपण आलोय इंदापूरमध्ये आणि इंदापूरसाठी आम्ही थांबलोय CNGच्या लाईनीत आणि तब्बल मला वाटतंय तब्बल मराठी. किती गाड्या असतील? 50 हा, 50 गाड्यांचा 50 गाड्या असतील CNG साठी. आणि त्या लाईन लावलेली तर आम्ही 51वी गाडी असेल. मग आता आम्ही CNG भरतो आणि CNG भरून पुढे जातो. मग तुम्हाला पुढची अपडेट. वाजले 5 तास 13 मिनिटाची जर्नी अजून बाकी आहे. बरंच लांब आहे, बरंच लांब आहे. रस्ता खूप सुंदर आहे. आम्ही जसं कोलाड वगैरे सोडला ना, आपला मुंबईपासून जवळचा रस्ता सोडला, जसं जसं लांब चाललो रस्ता खूप सुंदर आहे. आणि रस्त्यावर खड्डे वगैरे काय नाही, फुल एक्सप्रेस हायवे. नवीन 2 टोल बनलेले आहेत, ते अजून चालू नाही झालेत. मस्त रस्ता आहे, एकदम मक्खनवाला. आता उजेड झालाय तर आता पटापट पळवता येते. अंधार असल्या कारणाने खड्डे वगैरे दिसून येत नव्हते, मग हळूहळू चालवत होतं. दोघं पोरं झोपलेली आहे. थंडी आहे, खूप थंडी आहे, थंडी खूप आहे. ठीक आहे, हा अपडेट देतो तुम्हाला. आता तिथून 250 किलोमीटर आहे. ओके, गुड मॉर्निंग मुंबई. गुड मॉर्निंग चिपळूणकर. हा उठला का? गगन, गगन, गुड मॉर्निंग. किती वाजले? चालच्या एवढ्या 7:45 झाले. उठ, CNG भरायचं आहे. निघा बाहेर. उठ, उठ. ध्वजवंदनाची तयारी चालू आहे. सुंदर. CNG भरतो. क्रॉस केलं, हा, चिपळूण क्रॉस झालं. तिथे आलो पेट्रोल पंप. हो, एवढा लॉजिक.
वाडा लॉजिक तुमचं ते लटकतंय बघा. तुम्ही काय असतं मॅडम? खूप हसू आलं. नाही हॅलो गाईज, आता आम्ही पेट्रोल पंपवरती उतरलेलो आहे आणि पेट्रोल पंपवरती आम्ही दाल घासते बघा. ब्रश दाखवा. ब्रश बघा तिच्या हातात. आणि ब्लॉग तर असा बनवते आख्या बाबा उठल्या उठल्या. कुठे आता आमचा दुसरा? टेन्शन घेऊ पण नाही का तुम्ही? त्याचं टेन्शन गगनला घ्यायला दिलंय. बबलीचा एक भाव इकडे सोडलाय. हा चल नाचतोय त्यांची मजा बघ. माझ्या तर ना हातात ते ग्लाव्स घातले ना. तुझं काय मध्ये रॅप घेतो का आता? हे होऊन जाऊ दे. चल पब्लिकला पहिली सकाळची 9 वाजताची 8 वाजताची शायरी. कुठलं गाणं म्हणायचं? शायरी दे, शायरी का? कविता दे, कविता दे. चल कविता कोणाची? सुंदर निसर्गावर एक कविता दे. निसर्गावर लिहिलंच नाही काय? ज्याच्यावर लिहिलं ती दे. तर पावसाळ्याचे दिवस नाही पण पाऊस आठवते. ओके तर पाऊस तिला जमिनीवर अजून- पडत नाही, या होता. आतमध्ये या. असं तर कविता अशी आहे, तिकडे घ्यायचा. हा पाऊस जमिनीवर पडत होता ओके. आणि मी तुझ्या प्रेमात. डेप बघ, डेप समजलं तुला? ती डेप स्कुबा डायव्हिंग वाला डेप आहे. स्कूबा अरे गेले मग आतमध्ये Direct 100 अरबी 150 समुद्राच्या. फुटच्या आत समुद्राच्या आत 2 फूट भाऊ आत गेलाय. ज्वालामुखी पर्यंत. असा तर उद्रेका त्याचा प्रिक्वेल कसा आहे? हा, तुझ्या माझ्या भेटीची वेगळीच कहाणी आहे. हा. ती कहाणी काय? काय? पाऊस जमिनीवर पडत होता हा. आणि मी तिच्या प्रेमात. वाव. सही. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. दाल भात आहे. चला निघूया. चला टाइमपास बघितला. 2 ब्रश. झालं असेल तर चला. हे गाडी बघ. हे काय रडते? रडते काय? जात नाही ना घातले. हसले दात. Side सबको काय रडते? नाही रडत नाही. तशी आमची कमाल. चला पेट्रोल पंपवर आलो, सीएनजी भरली, दाल घासले, Brush ठेवा. फ्रेश झालो. आता पुढे जाऊन काय करायचं? बोलू का मी आता कोणता नेक्स्ट तुझ्याबद्दल? स्टॉप? काय बोल करायचं? बोल बोल पुढे. या वेडेला कोणी आणलं? जर मी नसता आला तर नसता तुम्ही तो तर आपण ठीक मालवणला नसता नसतो आला. आलो. कळलं का? जरा भी झेलना पडेगा स्कोअर कुछ नाही. त्याच्यामुळे आम्ही मालवण बघितलं. थँक्यू. अजून बघितलं नाही. अजून चालेल. पुढे आम्हाला असं तुम्हाला चांगला मी- आमचा प्रवास कर. चला मग बस. न चला उशीर निघूया. करता जाऊया. चला मला तर मग नाश्ता आपण भेटायला भेटूया घरी next. जाऊ शकतो म्हणजे नाश्ता उस्मानाबाद करूया. पर्यंत. हा. चला बाय. नाश्ता चलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तर मगाशीच झाली आमची. आता आम्ही आलो आहे. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलो आहे सावर्डेला. सावर्डेपासून तरी अजून 200 किलोमीटर दाखवते डिस्टन्स. 8:30 वाजलेत. उशीर तर झाला आहे, नाश्ता पण झाला नाही, तरी फास्ट पोचवला आमच्या ड्रायव्हरने. एकुलता एक ड्रायव्हर. रात्रभर चालवली त्याने, गाडी झोपलं नाही. 3 रेडबुलची बॉटल पिले. 3. चौथी आणि 5वी 6वी अजून घ्यायची. हां अजून आहेत 3. ती पण आता हे बघ. फुल कन्झप्शन. भारी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस
बात बात तेरे साथ साथ फिर दर दर ये कभी सहरा कभी सावन बनू रावण क्यों मरवर के कभी डाल डाल कभी बात बात कभी दिन ये रात कभी दिन दिन है क्या सच है क्या माया है दाता, है दाता। बेईमान दिल बड़ा बेईमान मेरे लिए शैतान मेरी ना एक माना मुझे तो तेरी लत लग गई जमाना कहे लत ये तो लत लग गई मुझे तो तेरी लत लग गई। तर मित्रांनो, जो ब्लॉग करत होता त्याची हालत बघा. हा मला बोललेला की जोपर्यंत तू जागा आहेस तोपर्यंत मी जागा असणार आहे. तुला कंटाळा आला तर मला सांग, मी तुझ्याशी बोलत राहीन जेणेकरून तुला झोप येणार नाही. आणि ह्याची हालत बघा जरा, बघा याच्याकडे. अशा मित्रांच्या भरोश्यावर कसे याल तुम्ही? हां, ओके, आता वाजले 12:30 आणि आम्ही आता पोचलो आहे मालवण पोलीस ठाणे, पोलीस दूर क्षेत्र कट्टा इथं पोचलेलो आहे. म्हणजे बरोबर आहे, आपण 12:30 वाजता कट्टाच्या इथं पोचलो. अजून इथून आम्हाला आमचं स्टे आहे अजून 20 किलोमीटरवरती, म्हणजे अर्धा तासाचा डिस्टन्स आहे. आणि गावातून चाललो म्हणून थोडी गाडी स्लो झाली. आता ते पण पोचलं असतं लवकर. ठीक आहे, पुढचा अपडेट आता तुम्हाला देतो. आम्ही नाश्ता वगैरे करल, रूम वगैरे कशी आहे ते पण दाखवेल. रूमचं काय ठरलं नव्हतं, इथं येऊन फोन करून ठरवावं लागलं. रूम ठरली ना, आणि ती रूम भेटली. आणि रूम अशी ठरली आणि आम्ही त्यांना फोन केला. ते होते श्रीमान फॅमिलीचे, श्रीमान फॅमिली मेंबर, श्रीमान लेजंड फॅमिली मेंबर, जो आमचे ड्रायव्हर साहेबांचे खूप खूप काळीचा तुकडा आहे. श्रीमान काळीचा तुकडा बोलू शकतो. आम्ही एकदा सुपर चॅट केली होती फक्त त्यांचं नाव घेण्यासाठी, आणि हे खूप खुश होते बड्डेच्या दिवशी. कारण की बड्डेच्या दिवशी श्रीमान दिवाळीला श्रीमान भाईंनी त्यांचं नाव घेतलं. त्यांचा मीटअप होता आणि त्या मीटअपला ते येऊ नाही शकले आणि त्यांनी त्याला पर्सनली सॉरी बोलले, पर्सनली. मग खूप खुश आहे. आणि आज त्याने श्रीमान फॅमिलीच्याच मेंबरचं त्यांचं म्हणजे त्यांच्या ब्लॉगमध्ये असणारे ते स्कुबा डायव्हिंग किंवा स्टेचं जे आहे पॅकेज वगैरे त्यांच्याकडनंच घेतलं. आणि हा जिद्द होता त्यांचा की मला त्यांच्याकडनं रूम पण तीच भेटली जी श्रीमान दादाने फर्स्ट टाइम जेव्हा तो मालवणमध्ये आलेला तेव्हा तो त्या रूममध्ये राहिलेला. तर रूम पण तीच भेटली नशिबाने. म्हणजे ती रूम ऑलरेडी बुक होती, पण इन्स्टंटली काल कॅन्सल झाली ती. म्हणजे काल नाही, सकाळी कॅन्सल झाली. मला सकाळी दादाने फोटो पाठवला की भाई ही रूम खाली आणि ह्या रूममध्ये श्रीमान राहून गेला. बस बोललो घ्यायची आपल्याला, घेतली आपण, बुक केली. चला, मस्त झालं. स्टे पण भेटला, आवडीचा स्टे होता. ठीक आहे, आता पुढं आम्ही भेटू तुम्हाला डायरेक्ट घरात.